शनिवारी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाल्यापासून सर्वत्र एकच चर्चा होते, ती म्हणजे श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान का नाही। आणि चाहत्यांची ही तळमळ एका अर्थी योग्यच आहे, कारण पठ्ठ्यानं डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्व फॉर्मॅटमध्ये धावा केलेल्या असताना, त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कन्सिस्टंटली परफॉर्मन्स दिलेला असताना संघात स्थान का नाही, म्हणजे एका खेळाडूने आणखी काय केलं पाहिजे तर त्याची दखल घेतली जाईल। आपण आजच्या या व्हिडिओमधून याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। यासाठी सर्वात आधी आपण भारताचे सिलेक्टर अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊया। आगरकर म्हणाले, श्रेयस हा वन डे मध्ये चांगला आहे, त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्येही धावा केल्या आहेत, पण सध्या त्याला भारताच्या टेस्ट टीम मध्ये जागा नाही। आता पाहायला गेलो तर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज। विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा श्रेयस अय्यरला मिळाली असती, पण त्याच्या जागी एका जुन्या भिडूने एंट्री केली, तो म्हणजे भारताचा त्रिशतकवीर करुण नायर। डोमेस्टिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर करुण नायरने अखेर भारतीय संघात कमबॅक केलाच। देवाकडे एक संधी मागणाऱ्या नायरने स्वतः संधी निर्माण केली आणि बीसीसीआयला आपली दखल घ्यायला लावली। विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीतील 9 शतकानंतर करुण नायरला पुन्हा संधी मिळायला हवी अशी चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर पठ्ठ्यानं तब्बल 7 वर्षानंतर IPL मध्ये पुनरागमन केलं आणि पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक ठोकलं। त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे पुन्हा उघडले। त्यामुळे करुण नायरसाठी जर श्रेयस अय्यरला जागा मिळाली नसेल तर ते योग्य आहे, पण बीसीसीआयकडे दुसरा पर्याय उपलब्ध असतानाही जर श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूला वगळले जात असेल तर मग हे दुर्दैवी आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यर संघातील कोणत्या खेळाडूची जागा डिझर्व करत होता? कमेंट करून नक्की सांगा।